UCC प्रसारण आज आपल्या या ठिकाणी स्टुडिओमध्ये कनोजे आपले कनोजे सर आलेले आहेत. आपण त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांची जी तयारी चालू आहे त्या संदर्भात बरेच काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपण या कनोजे सरांची आज मुलाखत घेत आहोत. नमस्कार कनोजे साहेब, तुम्ही आमच्या या UCC प्रसारण स्टुडिओमध्ये आलात आणि त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. तर कनोजे साहेब, साधारणपणे या दिंडोरी तालुक्यामध्ये तुम्ही फिरले आणि फिरल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारणपणे लोकभावना किंवा जे काही अडचणीची कामं असतील त्या भरपूर तुम्ही समस्या बघितलेल्या आहे आणि लवकरच आता विधानसभा निवडणूक येत आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला हा विषय मुलाखतीचा घ्यायचा आहे. तर ह्या विधानसभेमध्ये तुमची अपक्ष म्हणून तुमची तयारी दिसते. तर मला असं म्हणायचं का त्या अनुषंगाने तुम्ही जी वाटचाल करताय, लोकसंपर्क करताय, तर मला नेमकं सांगा की या येत्या विधानसभेमध्ये तुम्ही ते स्वतःचा तो कार्यक्रम म्हणजे वाटचाल कशी करताय, मला ते 2 मिनिटात सांगा. आज आपण जी काही दिंडोरी पेठ विधानसभा निवडणूक आपण लक्ष डोळ्यासमोर ठेवून ज्या महायुती सरकार असो, महाविकास आघाडीचे सरकार असो, याच्या आधी जे आमदार आपण विधानसभेत पाठवले त्यांच्याकडून ज्या काही लोकांच्या अपेक्षा होत्या, मतदारांच्या ज्या काही अपेक्षा होत्या, रोजगाराचा प्रश्न होता, गोरगरीब लोकांच्या रेशनिंगचा प्रश्न होता, वयोवृद्धांच्या निराधारचा प्रश्न होता, वन जमिनीचा जो कायदा करायला पाहिजे होता, ते कायदे करण्यासाठी आपण त्यांना विधानसभेत पाठवत असतो. पण हे लोक ते लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच जेणेकरून येणाऱ्या विधानसभेत आपण पाहतो काय या लोकांनी जे कामं करायला पाहिजेत ते कामं करत ते अपयशी ठरले आहेत आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेत आपण ही विधानसभा दिंडोरी पेठची लढवणार आहेत आणि लोक पण आपल्याला जास्तीत जास्त सपोर्ट करतील. कारण आपण 4-5 वर्षापासून गोरगरीब लोकांचे कामं करत असतो आणि त्या माध्यमातून लोक आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देतील. कनोजे साहेब, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो का सर्वसाधारण या दिंडोरीच्या ज्या समस्या असतील दिंडोरी परिसरात किंवा दिंडोरी विधानसभा मतदारसंघात, तर हा जो सर्वसामान्य माणूस आहे, या सर्वसामान्य माणूस हा नेमका कशामुळे मागासलेला आहे किंवा हा परिसर कशामुळे मागासलेला आहे? यांचे एकदम छोटे छोटे प्रश्न आहेत. रेशन कार्ड सारखा, जाती सारखा, वनजमिनी सारखा, पिण्याच्या पाण्याचा, घरकुलाचा, छोटे छोटे प्रश्न जर त्यांनी सोडवले तर त्या लोकांचा फायदा नक्कीच या विधानसभेमध्ये होऊ शकतो आणि हे काम आपण वर्षानुवर्ष करत आलो आहोत. आता प्रामुख्याने हा जो आपला आदिवासी पट्टा आहे, या आदिवासी पट्ट्यात गेल्या कित्येक दिवसापासून इलेक्शन निवडणुका झाल्या, पण निवडणुका झाल्यानंतर निवडून गेलेला प्रतिनिधी सर्वसामान्य लोकांकडे किंवा त्यांच्या गरजाकडे किंवा त्यांच्या ज्या सार्वजनिक काही गरजा असतील, सेवा असतील, त्या व्यवस्थितरित्या पुरवल्या जात नाही. आज रस्त्याची समस्या फार बिकट आहे आणि मग अशा वेळेस आज तुम्हाला इच्छा झालेली विधानसभा लढवावी, तर मला असं म्हणायचं की तुम्ही आता ही विधानसभा लढवण्यामागे तुम्हाला प्रेरणा काय किंवा तुम्हाला काय कार्य करायचं आहे साधारणपणे? या निवडणुकीच्या मागचं खरं कारण जर पाहायचं गेलं तर या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या क्रांतिवीरांनी आयुष्य संपवलं, आयुष्याची राख रांगोळी केली का त्यांचं स्वप्न होतं का आमच्या नंतर जे कोणी स्वातंत्र्यानंतर जे स्वातंत्र्य मिळेल आणि त्यानंतर लोकांना चांगले दिवस येतील, पण त्या स्वप्नांची राख रांगोळी झालेली आहे. जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं, जे राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे होतं, ते क्रांतिवीरांचं स्वप्न हे अधूर आहे आणि ते क्रांतिवीरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला विधानसभा लढायची. मग ही अपक्षाची जी तयारी आहे ही आता तुम्ही कशी करणार आहे इथून पुढे? ही अपक्ष उमेदवारी करायची जी तयारी आहे ही आपल्या दिंडोरी पेठ सुधारणातील सर्व जे आपले मानणारे जे काही कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते स्वतःला झोकून दिलेलं आहे. आणि मला असं विचारायचं कनोजे साहेब, आज ही जी प्रतिनिधी आहे आतापर्यंत निवडून आली, ही दिंडोरीच्या विकास कामासाठी कुचकामी ठरली असं तुम्हाला वाटतं का? 100% कुचकामी ठरलेली आहे. याच्या आतून जे कामं व्हायला पाहिजे होते ते कामं न झाल्यामुळे जनता यांवर नाराज आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाचा जो रोष आहे तो या अलीकडच्या या राजकारणावर आहे 100%. आणि ती नाराजी साहजिकच आपल्याला
फायद्याची ठरेल असं वाटतं? 100% फायदेशीर ठरणार. बरं, दुसरा असा एक प्रश्न आहे का या आदिवासी पट्ट्यामध्ये, पश्चिम पट्ट्यामध्ये किंवा पूर्व पट्ट्यामध्ये असे दोन भाग जर केले दिंडोरीचे, तर एक भाग पूर्व पट्टा हा बऱ्यापैकी प्रगत दिसतो, दुसरा भाग हा शेतीच्या दृष्टीने अविकसित दिसतो. थोडक्यात काय का जो आदिवासी बहुल भाग आहे तिथं वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत होत्या, फक्त गेल्या कित्येक दिवसापासून ही राजकारणी लोक कुचकामी ठरले, परंतु आता यांना धडा मिळाला पाहिजे. राजकारणातून यांना समूळ नष्ट करायचं जर असेल तर अशा रीतीने तुम्ही काय पावलं टाकले आहे? नक्कीच लोक यशस्वीपणे आपल्याला सपोर्ट करणार आहे. याच्या मागचं उदाहरण पाहायला गेलं तर जो काही पश्चिम पट्टा आहे, या भागात ज्या सोयी सुविधा मिळायला पाहिजे, जो स्थलांतर थांबायला पाहिजे होतो पूर्व पट्टा आणि पेठ तालुक्याचा, तो स्थलांतर थांबवण्यासाठी हे कमी पडले. आणि तो स्थलांतर थांबण्यासाठी आपण पुरेपूरपणे त्या भागामध्ये काम सक्षमपणे काम करू आणि ते कसं स्थलांतर थांबवल याच्यासाठी आपण लक्ष द्यावं. त्याचबरोबर जो काही शिक्षणाचा विषय आहे पूर्व आणि पश्चिम पट्ट्यात आणि पेठ तालुक्यामध्ये त्या शिक्षणाच्या सर्व सुविधा आपण कशा देता येतील याच्यासाठी आपण पुरेपूरपणे प्रयत्न करू. कनोजे साहेब, तुम्हाला परत असा एक प्रश्न विचारतो का गेल्या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये, या कालखंडामध्ये जी जुनी पिढी होती त्यांचा जो विकास होता, तो विकासाचा दर पश्चिम पट्ट्याचा इतका मागासलेला आहे, आणि मग आता हा विकासाचा दर जर वाढवायचा असेल, थोडक्यात दिंडोरी विधानसभेमध्ये तुम्ही जे निवडणुकीचा आता जे अपक्ष म्हणून उभा राहत आहे, तर अशी कुठली कुठली अशी तुमची उद्दिष्ट आहे, धोरणं आहेत, तुमची दिशा आहे, तुमचे कार्यकर्ते आहेत, तर आम्हाला ते थोडंसं समजून सांगाल तर बरं होईल. म्हणजे तुमची जी अपक्ष उभं राहण्याची जी भूमिका आहे ती थोडक्यात जर मला सांगितली की बरं होईल. मी आपल्या दिंडोरी आणि पेठ मतदारसंघाची एक धोरण आखले, ते तुम्हाला मी सविस्तरपणे सांगतो. पहिले धोरण आहे, जो काय अन्नाचा अधिकार राज्यघटनेने दिला त्या घटनेनुसार माझ्या दिंडोरी पेठ मतदारसंघातील एक पण माणूस अन्न वाचून राहणार नाही, एक पण माणूस रेशन कार्ड वाचून राहणार नाही. त्याचबरोबर शिक्षणात एक पण माझा माणूस शिक्षण वाचून राहणार नाही, यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. एक पण माणूस माझा आरोग्याविषयी राहणार नाही, प्रत्येक ठिकाणी आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्याचबरोबर स्थलांतर रोखण्यासाठी आपण प्रयत्न करू. आपल्या दिंडोरी तालुक्यामध्ये जे काही MIDC आहेत, यामध्ये आपल्या स्थानिक मुलांना कसं रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येईल, त्यांना कसं प्राधान्य देता येईल, याच्यासाठी आपण मदत आणि प्रयत्न करत राहू. आज आपल्या या UCC प्रसारण स्टुडिओमध्ये कनोजे सर आले आणि त्यांनी येत्या विधानसभेमध्ये त्यांनी स्वतःची एक भूमिका दाखवली की आपण अपक्ष म्हणून उभं राहणार आहे आणि सर्वसाधारण लोकांच्या सेवा करायच्या आहे, आणि तो लोकसेवेचा वसा घेऊन ते दिंडोरीच्या या येत्या विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून उभे राहणार आहे. त्यांची ती त्या दृष्टीने तयारी चालू आहे. परंतु आता जाता जाता आपण त्यांना एक प्रश्न विचारू की या दिंडोरीचं भविष्य तुमच्यासारख्या एका तरुणाच्या हातात दिल्यानंतर ते भविष्य कसं असेल, त्याचा दृष्टिकोन कसा असेल, ते तुमचं ध्येय काय असेल, किंवा विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर या दिंडोरीचं चित्र कसं बदललेलं असेल, याच्या संदर्भात आपण शेवटचा प्रश्न विचारू त्यांना. मला एक सांगा का नंतर ही बदललेली दिंडोरी, या तुम्हाला जी क्रांती करायची ती अगदी 2 मिनिटात मला जर सांगितली तर सर्व प्रेक्षक वर्ग त्याच्या लक्षात येईल का अपक्ष राहिलेले हे कनोजे सर यांची भूमिका काय आणि ते अपक्ष का राहत आहेत, सर्वसाधारण लोकांची सेवा करण्याची त्यांची जी जिद्द आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या स्टुडिओच्या माध्यमातून आपली मुलाखत घेत आहोत. त्याच्यामुळं शेवटच्या 2 मिनिटांमध्ये तुम्ही इतकं सांगा का तुमचं ध्येय काय आणि ते ध्येय 2 मिनिटात आपण प्रसारित करू. माझं जर ध्येय पाहायचं झालं तर जे क्रांतिवीरांचं स्वप्न आहे, ते स्वप्न फक्त आपल्याला साक्षात प्रत्यक्षात आणायचं आहे, जेणेकरून जे काही लहान मोठी दरी आहे, गरीब श्रीमंत दरी आहे, ती दरी जर नष्ट झाली तर असा आपला तालुका विकासापासून मागे राहू शकणार नाही. मुळात म्हणजे आपल्याला विषमता ही दरी नष्ट करायची आहे. या निमित्ताने आज कनोजे सर आले आणि आपल्या UCC प्रसारणसाठी त्यांनी आपलं जे मत होतं ते प्रखरपणे व्यक्त केलंय. मला तर खरोखर असं वाटतं त्या सर्वसाधारण क्षेत्रातून किंवा सर्वसामान्य घरातून जेव्हा अशा होतकरू व्यक्ती समोर येतात आणि अपक्ष म्हणून येत्या विधानसभेमध्ये उभे राहतात, तेव्हा त्यांचं उज्ज्वल भविष्य, आपण त्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊ. आणि या ठिकाणी कनोजे सर आपण उपस्थितीत राहिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.